पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। सुरूची स्कूल प्रकरणानं खळबळ, भीतीपोटी पालकांनी पाल्यांना घरी नेले, संस्थेची मान्यता रद्द करण्याची मागणी। शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे इथं सुरूची इंग्लिश मीडियम स्कूल व वसतिगृहातील अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याच्या गंभीर घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेलाय। वसतिगृह अधीक्षकानं केलेल्या कथित विनयभंग प्रकरणी शिंदखेडा पोलिसांनी संस्थेचे चेअरमन अशोक चौधरी, वसतिगृह अधीक्षक विजय कोळी तसेच एका महिला शिक्षिकेसह एकूण 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करून काहींना अटक केली आहे। या घटनेचं वृत्त समजताच शाळा व वसतिगृह परिसरात प्रचंड खळबळ उडाली। आपल्या पाल्याच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाल्यानं अनेक पालकांनी तातडीनं शाळेकडे धाव घेतली। दिवसभर शाळेच्या आवारात पालकांची मोठी गर्दी जमली होती। या वसतिगृहात मुली तसेच मुले सुरक्षित नाहीत अशी तीव्र भावना व्यक्त करत बहुतांश पालकांनी आपल्या पाल्यांना तात्काळ घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला। या प्रकारामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असून संतप्त पालकांनी संबंधित शिक्षण संस्थेची मान्यता रद्द करण्याची जोरदार मागणी केली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका संतप्त पालकांनी यावेळी घेतली। दरम्यान परिस्थिती चिघळू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शाळेच्या परिसरात दिवसभर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं असून पोलिसांकडून या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे। या घटनेमुळे ग्रामीण भागातील वसतिगृहांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाने या प्रकरणी योग्य भूमिका घ्यावी अशी अपेक्षा पालकवर्गांमधून व्यक्त होत आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। मग तुम्ही एवढा होता तर मग तुम्ही लगेच त्यांना पाठवायचं ना सरांना, तेव्हा तर आमच्याकडे तरी पण तर लेडीज नव्हते। ऐकून घ्या, लेडीज ऑर्डरसाठी आपण तुम्ही सरांकडे गेलो की नाही? तिच्या इतक्या दिवस काय करत होते मग? तुम्ही असे बोलत होते कोणाला सांगायचं नाही? सगळं पण पहिलं सगळं माहित होतं। तुम्ही चेअरमन सरांपर्यंत ही गोष्ट जाऊ दिली नव्हती। चेअरमन सर सांगत होते, मला आता माहित पडते ही गोष्ट पहिलं। तुम्ही का सांगितलं नाही? का सांगितलं नाही? तुम्ही का सांगितलं नाही? तुम्ही सांगितलं का? का तुम्ही इतकं मुली तर तुम्ही नादाले का? म्हणजे एवढं झालं तेव्हा तुम्हाला सांगता येईल आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।